चहा पाजण्याच्या बहाण्यानं लुटणारा आरोपी जेरबंद. 3 लाखांची रक्कम फिर्यादीला परत. चहा पाजण्याच्या बहाण्यानं वृद्ध व्यक्तीची 3 लाख रुपये रोकड लुटणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी अटक करून लुटलेली रक्कम हस्तगत केली. जप्त केलेली 3 लाख रुपयांची रक्कम पोलिसांनी मूळ फिर्यादीकडे सुपूर्द केली. बाजीराव काशीनाथ पोकळे वय 65 राहणार कवठे यामाई तालुका शिरूर जिल्हा पुणे हे मुलीच्या उपचारासाठी अहिल्यानगर इथं आले होते. यावेळी ओळखीचा लाला उर्फ लालासाहेब सुद्रिक यानं त्यांना चहा पाजण्याचा बहाणा करून दुचाकीवर बसवून निर्जन ठिकाणी नेलं आणि त्यांच्या बॅगेतील 3 लाख रुपयांची रोकड हिसकावून फरार झाला होता. या घटनेची तक्रार कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संतोष बनकर, राहुल शिंदे, पोलीस अंमलदार सूरज कदम, दीपक रोहकले, सत्यजित शिंदे, शिरीष तरटे यांच्या पथकानं तपास करत आरोपीचा शोध घेत त्याला जेरबंद केलं. आरोपीकडनं लुटलेली 3 लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली असून ती रक्कम पोलिसांनी फिर्यादीकडे परत दिली आहे. या कारवाईमुळे पोलिसांच्या कामगिरीचे नागरिकांकडनं कौतुक होते. पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर. कोतवाली पोलीस स्टेशनला 144/2026 हा एक पैसे हिसकावून घेतल्यासंदर्भानं गुन्हा दाखल होता. याच्यामधील फिर्यादी हे वयस्कर 85 वर्षाचे आजोबा होते. आपल्या मुलीच्या उपचारासाठी अहिल्यानगर शहरामध्ये आल्यानंतर त्यांच्या ओळखीच्याच एका व्यक्तीनं त्यांना चहा पाजण्याचा बहाणा करून बाजूला नेऊन त्या ठिकाणी त्यांच्याकडून ते 3 लाख रुपये हिसकावून घेऊन पोबारा केलेला होता. अहिल्यानगर पोलिसांच्या वतीनं कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाल्यानंतर कोतवालीच्या DB पथकानं अतिशय तात्काळ याच्यामध्ये कामगिरी करून कर्जत तालुक्यातील हा जो चोरटा होता त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 3 लाखाची रक्कम जमा करून घेतली होती. आज रोजी आम्ही त्या आजोबांना या ठिकाणी ती रक्कम परत केलेली आहे. रामकृष्ण हरी. गेले 8 दिवसापूर्वी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये आमचे बाजीराव काशीबाब पोकळे वय 85 आहे. ते वारकरी आहेत, भारोडकर आहेत. पण 8 दिवसापूर्वी एक परमार्थिक माणसानेच ज्यांनी कारण ह्या परमार्थामध्ये पण संप्रदायामध्ये असे कपडे घालून काय भोंदू महाराज तयार झालेले आहेत आणि त्यांनी बाबांना चहा पिण्याच्या माध्यमातून एका हॉटेलवर नेलं आणि त्यांच्याकडून त्यांच्या बॅगमधले 3 लाख रुपये त्यांनी त्यांच्यापासून हिसकावले आणि ते पळून गेले. तर 8 दिवसानंतर आपले कोतवाली पोलीस स्टेशनला त्यांनी आमचे मित्र आमचे PI संभाजी गायकवाड साहेब आणि त्यांच्या सगळ्या टीमने ते सगळे पैसे परत त्याच्याकडून आणले आणि आज बाबाच्या ताब्यामध्ये ते पैसे सगळे सुपूर्द केलेले आहेत. त्यामुळं साहेबांचं आणि साहेबांच्या टीमचं कितीही कौतुक केलं ते कमीच आहे.